पर्यावरणाचा बिघडलेला समतोल आणि वाढते तापमान यावर वृक्ष लागवड हाच एक पर्याय आहे. हे लक्षात घेऊन पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पास्ते ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या वतीने येत्या 24 तारखेला संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यानिमित्त 500 वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला असून या माध्यमातून अखंड चालत असलेल्या वारी सोहळ्यातील भाविकांना मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार आहे. या अनोख्या उपक्रमाविषयी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामस्थांनी अधिक माहिती दिली. आमचं पास्ते हे गाव सिन्नर तालुक्यातील एक दुष्काळी भागामध्ये येत असून तर आमच्या गावामध्ये शेकडो वर्षापासून पालखी निवृत्तीनाथ महाराजांची पालखी येते. तर ह्या वर्षी पालखीचं आम्ही अनोख्या पद्धतीने स्वागत करण्याचा सगळ्या गावकऱ्यांनी ग्रामपंचायतच्या वतीने आणि आमच्या मुंबईकर बांधवांच्या वतीने विचार केलेला आहे. तर त्या अनोख्या स्वागत म्हणजेच आम्ही 500 झाडांची लागवड यावर्षी करणार आहे आणि ते झाडं नुसती लागवडच नाही तर ते झाडं जगवण्याचाही सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि पुढच्या वर्षी हा संकल्प आम्ही तसाच चालू ठेवणार आहे दरवर्षी. सालाबादाप्रमाणे यंदाही आमच्याकडं संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा आमच्या पास्ते गावामधून येत आहे आणि त्यांची आम्ही सालाबादाप्रमाणे त्यांच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था आम्ही करीत असतोच. पण आमच्या ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि ग्रामसेवक आमच्या सर्व संपूर्ण बॉडीनी यावर्षी एक अनोखा उपक्रम राबवण्याचं ठरवलं आहे, जेणेकरून येणाऱ्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीमध्ये येणाऱ्या सगळ्या भक्तांना त्याचा पुढील पालखीसाठी त्यांना बसण्याची आणि कुठलेही त्रास न होणार याच्यासाठी आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. ते संपूर्ण दिंडी मार्गाने आम्ही वृक्षारोपण करीत असून यासाठी आम्हाला आमचे मुंबईचे मित्रपरिवार, आमचे ग्रामस्थ, आम्ही सर्व हे झाडं लावून ते नुसते लावून नाही तर आम्ही ते जगवणार पण आहे आणि यापूर्वी आम्ही झाडं लावलेले आहे ते पण आम्ही आमचे मुंबईकर असन ग्रामस्थ सगळे जगवित आहे. पण इथून पुढं आम्ही दरवर्षी दिंडीच्या निवृत्तीनाथांच्या पालखीला स्मरून आम्ही इथून पुढं नवीन संकल्प करीत आहे का वृक्षारोपणाचा हा मोठ्या प्रमाणे ह्या गावामध्ये वृक्षारोपण केलं जाईल. ग्रामपंचायत पास्ते सालाबादप्रमाणे पास्ते येथे निवृत्ती महाराजांचे दिंडी सोहळ्याचं आगमन यावर्षी 24 तारखेला होत आहे. तर त्यानिमित्त आम्ही सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य सर्वांनी मिळून वृक्ष लागवडीचं एक नियोजन केलेलं आहे. दरवर्षी आम्ही दिंडी सोहळ्या दिवशी 500 वृक्षाची लागवड पास्ते गावात करणार आहोत आणि ते 500 वृक्ष सर्व गावांनी मिळून हे जोपासण्याचा एक संकल्प केलेला आहे आणि 500 वृक्ष दरवर्षीप्रमाणे लागवड करून त्याला जोपासना करणार. जागतिक आरोग्य संघटनेच्या मतानुसार प्रत्येक माणसाला श्वसनासाठी 6 झाडाची आवश्यकता आहे. त्यामुळं माणसाने 6 झाडं आणि आपल्या अंत्यविधीसाठी कमीत कमी 3 झाडं लागतात. असे एकूण 9 झाडं लागवड करण्याचा प्रतिमानसी आम्ही संकल्प गावकऱ्यांनी केलेला आहे आणि ते आम्ही चांगल्याप्रमाणे राबवू. या प्रसंगी सौ स्नेहल शरद आव्हाड, शरद अशोक आव्हाड, नवनाथ प्रकाश घुगे, श्री भाऊलाल पंढरीनाथ घुगे, रामेश्वर प्रकाश आव्हाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक.